नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्री हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आत्तापर्यंत आपण डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन अँगल्स हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट आहे की अँगल बिटवीन द टू लाईन्स. लक्षात ठेवा, आपण कोणत्या लाईनबद्दल डिस्कशन करत आहोत. आपण जे आहे ती स्पेसमधल्या लाईनीबद्दल डिस्कशन करत आहोत. मग आता मला 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढायचा आहे. ही एक लाईन आहे, ही एक लाईन. हा अँगल आपण घेतो आहे, ॲक्यूट अँगल घेतो आहे, बाकी दुसरा अँगल घेईन. मला हा अँगल काढायचा आहे. तर मी काय करणार, ह्या लाईनीसोबत एक पॅरलल वेक्टर ड्रॉ करा. या लाईनीसोबत एक पॅरलल वेक्टर, समजा हा वेक्टर ए बार आहे, हा बी बार. मग ह्या 2 वेक्टरच्या दरम्यानचा जो अँगल असेल तो ह्या 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल असेल. मग म्हणजे जर मला ह्या 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढायचा असेल तर काय करावं लागेल, पहिल्यांदा ह्या लाईनीला एक पॅरलल वेक्टर ड्रॉ करा, मग ह्या लाईनीला एक पॅरलल वेक्टर ड्रॉ करा. मग आता ह्या दोघांच्या मधातला अँगल म्हणजे हा अँगल. मग आपल्याला या दोघांच्या मधातला अँगल काढायचा आपल्याला माहीत आहे, ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. ही डेफिनेशन लक्षात ठेवा मुलांनो. डेफिनेशन काय, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. ही डेफिनेशन आली. ही डेफिनेशन आहे डॉट प्रोडक्टची. डॉट प्रोडक्टची डेफिनेशन आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. हे ए बी इकडे घेऊच, ए बार डॉट बी बार अपॉन ए बी इज इक्वल टू कॉस थीटा. आणि जर मला ॲक्यूट अँगल काढायचं असेल मुलांनो, इफ आय हॅव टू फाइंड द ॲक्यूट अँगल, तर मला काय करावं लागेल, ह्याचं मॉड घ्यावं लागेल. मॉड ऑफ ए बार डॉट बी बार अपॉन ए बी इज इक्वल टू कॉस थीटा. ठीक आहे. तर कॉस थीटा इज इक्वल टू काय आलं, ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. पुन्हा एकदा लक्ष द्या की आपण काय करतो आहे. आपण आपलं हे काय मेन बीट, अँगल बिटवीन टू लाईन्स, 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल. मग ही एक पहिली लाईन ड्रॉ केली मुलांना, ही दुसरी लाईन ड्रॉ केली. या दोघांच्या मधातला अँगल काढायचा आहे. मग या दोघांच्या मधातला अँगल काढायचं तर प्रोसिजर काय करायची, पहिल्यांदा ह्याच्यासोबत वेक्टर काढायचा ए बार, त्याच्यानंतर हा दुसरा वेक्टर बी बार, म्हणजे हा पहिल्या लाईनीला पॅरलल, हा दुसऱ्या लाईनीला पॅरलल. मग मी आता लिहिलं डॉट प्रोडक्टचे डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. ए म्हणजे काय मुलांनो, वेक्टर एची लांबी, बी मीन्स व्हॉट, वेक्टर बीची लांबी, आणि कॉस थीटा म्हणजे दोघांच्या दरम्यानचा अँगल. मग ए बी मल्टिप्लायमध्ये इकडं टाकलं डिवाईडमध्ये, आणि मला कोणतं अँगल काढायचं होतं, ॲक्यूट अँगल. म्हणजे माझा फॉर्म्युला काय आला मुलांनो, कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी, म्हणजे अँगल बिटवीन 2 लाईन्सचा फॉर्म्युला आहे ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. तर मी डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे, हे शक्यतोवर तुम्हाला पाठ असायला पाहिजे. द अँगल बिटवीन 2 लाईन्स इज डिफाइन्ड ॲज, 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल म्हणजे काय, अँगल बिटवीन 2 व्हेक्टर्स, 2 व्हेक्टरच्या दरम्यानचा अँगल, अँड पॅरलल टू द लाईन्स. मग ते व्हेक्टर्स कसे असले पाहिजे, लाईनीला पॅरलल असले पाहिजे. म्हणजे आपण काय पाहिलं, 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढायचा म्हणजे 2 व्हेक्टर्स त्या दिलेल्या लाईनीला कसे काढायचे मुलांनो, पॅरलल काढायचे. आणि काय फॉर्म्युला येणार मग आपला, कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. हे लिहून घ्या मुलांनो. तर मुलांनो, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढण्याचा फॉर्म्युला पाहिला. 2 लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढणं म्हणजे काय करणं की 2 लाईनीला 2 पॅरलल व्हेक्टर्स ड्रॉ करायचे आणि त्याच्या मधातला अँगल काढायचा. त्याचा आपण फॉर्म्युला काय पाहिला मुलांनो,
कॉस थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. आता जो व्हेक्टर आहे ए बार, व्हेक्टर्स आपल्याला दोन पद्धतीनं व्यक्त करता येतात. एक तर व्हेक्टर जे आहेत आपल्याला डायरेक्शन रेशोच्या स्वरूपात व्यक्त करता येतात किंवा डायरेक्शन कोसाईनच्या स्वरूपात. अगोदर दिलेले व्हेक्टर्स आपण डायरेक्शन रेशोच्या संबंधात व्यक्त करू. डायरेक्शन रेशोज युजिंग डायरेक्शन रेशो. मला डायरेक्शन रेशोचा वापर करायचा आहे. ए बार, आता ए बार व्हेक्टर कसा लिहू शकतो डायरेक्शन रेशो वापरून? ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. आणि बी बार व्हेक्टर कसा लिहिता येईल? ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. दिलेले व्हेक्टर्स मी डायरेक्शन रेशो वापरून लिहिले. डायरेक्शन रेशो कशाने दाखवतात आपण? ए बी आणि सी. ए बी सी, ए बी सी. आता दोन्हीमध्ये काहीतरी फरक असावा म्हणून याला 1 नाव देऊ. 1 1 1 1 1 1. ठीक आहे. तर आता ए बार व्हेक्टर कळालेला आहे, बी बार व्हेक्टर कळालेला आहे. आता आपण व्हेक्टर्स कशामध्ये घेतले? व्हेक्टरचं स्वरूप कोणतं घेतलं आहे? डायरेक्शन रेशो वापरून. मग आता आपण ए बार डॉट बी बार काढूया. ए बार डॉट बी बार. व्हॉट इज द ए बार? A1 आय कॅप, B1 जे कॅप, C1 के कॅप डॉट. मुलांना हे 2 घ्यावं लागेल. 2 2 2 A2 आय कॅप, B2 जे कॅप, C2 के कॅप. डॉट प्रोडक्ट घेत असताना एक लक्षात ठेवायचं, आयचा मल्टिप्लिकेशन आय सोबतच घ्यायचा. आयचा डॉट प्रोडक्ट आय सोबत. आयचा जे सोबत घेऊ नका आणि के सोबत घेऊ नका, कारण इतर 0 येतात. मग ह्याचा ह्याच्यासोबत घेणार, याचा ह्याच्यासोबत आणि याचा याच्यासोबत. दोघांचं काय येईल? A1 A2, A1 A2. आय डॉट आय, आय डॉट आय म्हणजे 1 येतं, 1 लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर B1 B2, जे डॉट जे म्हणजे 1, ते लिहिण्याची गरज नाही. C1 C2. हे झालं ए बार डॉट बी बार. मुलांनो, डॉट प्रोडक्ट घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, आयचं मल्टिप्लिकेशन आयसोबत किती येतं? 1. जे आणि के सोबत काय येतं? 0. म्हणून आय सोबत 1, A1 A2, जे सोबत 1, के सोबत 1. म्हणजे ए बार डॉट बी बार काय आलं? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. आता मला काढायचं ए म्हणजे काय मुलांनो? ए म्हणजे व्हेक्टर एची लांबी. व्हॉट इज मीन बाय ए? ए मीन्स लेंथ ऑफ व्हेक्टर. मग आता ह्याची लांबी काय येणार? रूट ऑफ. आता ह्या व्हेक्टरची लांबी काढायची मला एची. तर काय करायची? जे कॉम्पोनंट्स घ्यायची. A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर, ह्या सर्वांचा स्क्वेअर. बी रूट ऑफ ह्याचा स्क्वेअर काय येणार? A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. ए काढला आणि बी काढलं. तर मुलांना आपण ए बार डॉट बी बार काढलं, ए आणि बी काढलं. आता आपण हे सगळं काय करायलो होतं हे लक्षात घ्या. आपण हे सर्व डायरेक्शन रेशोज वापरून करायलो. म्हणजे व्हेक्टरला आपण कशाच्या स्वरूपात व्यक्त केलं मुलांनो? डायरेक्शन रेशोच्या स्वरूपात. मग आता बघा, ह्या दोन्ही व्हॅल्यूज, ह्या आणि ह्या व्हॅल्यू ह्याच्यात ठेवू. तर देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार डॉट बी बार काय आलं आहे मुलांनो? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 डिवायडेड बाय ए म्हणजे व्हेक्टर एची लांबी. रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर डॉट. बी म्हणजे व्हेक्टर बीची लांबी. व्हेक्टर बीची लांबी किती? रूट ऑफ A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. म्हणजे मुलांनो, आपल्याला दोन लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढण्याचा फॉर्म्युला एक सापडला. कॉस थीटा इज इक्वल टू काय?
A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर डॉट रूट ऑफ A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. ॲक्च्युली आता A1 B1 C1 A2 B2 C2 काय आहेत? डायरेक्शन रेशो आहेत. म्हणजे दिलेल्या व्हेक्टरला मी कशाच्या स्वरूपात केलं मुलांना व्यक्त? डायरेक्शन रेशोच्या स्वरूपात. एक गोष्ट डोक्यामध्ये फिट करून घ्या की व्हेक्टरला लिहिण्यासाठी आपण दोन पद्धतीनं वापर करू शकतो, व्हेक्टर लिहू शकतो. नंबर एक, डायरेक्शन रेशोचा वापर करून आणि डायरेक्शन कोसाईनचा वापर करून. सध्या आपण काय केलं आहे? डायरेक्शन रेशोचा वापर केलेला आहे व्हेक्टर लिहिण्यासाठी. म्हणजे पहिल्या व्हेक्टरला कसं लिहिलं? A1 I कॅप B1 I कॅप C1 K कॅप. बी बार काय आलं? A2 I कॅप B2 J कॅप C2 K कॅप. आणि A बार डॉट B बार काढला आणि हा फॉर्म्युला आपण काढला. हा मुलांनो नोट करून घ्या. तर मुलांनो आपण अँगल बिटवीन टू लाईन्स हे बघायलो. अँगल बिटवीन टू लाईन्स, ह्या लाईन्स कशामधल्या आहेत? स्पेसमधल्या आहेत. आणि उपयोग कशाचा करायलो? तो व्हेक्टर्सचा. मग मूळ फॉर्म्युला आपण लिहिला कॉस थिटा इज इक्वल टू A बार डॉट B बार अपॉन AB. आतापर्यंत आपण व्हेक्टर कशाच्या स्वरूपात व्यक्त केलं मुलांनो? डायरेक्शन रेशोच्या स्वरूपात व्यक्त केलं. आता एकदा कदाचित डायरेक्शन कोसाईनसुद्धा समजा असेल तर डायरेक्शन कोसाईनच्या संदर्भात जर वापरायचं असेल तर आपण कसं वापरू शकतो बघा. तर ही लाईन घेतली बघा, पहिली ही लाईन, ही दुसरी लाईन, दोन्हीच्या मधातला अँगल. आता मी काय यूज करायलो मुलांनो? युजिंग डायरेक्शन कोसाईन्स. डायरेक्शन कोसाईनचा वापर करायचा. मग डायरेक्शन कोसाईन हे युनिट व्हेक्टरसोबत असतात, लक्षात ठेवा. मग ह्याच्यासोबतचा युनिट व्हेक्टर घेऊ E1 कॅप, ह्याच्यासोबतचा युनिट व्हेक्टर E2 कॅप. ठीक आहे, E1 कॅप डॉट E2 कॅप. म्हणजे E1 आणि E2 हे कोणते व्हेक्टर आहेत मुलांनो? युनिट व्हेक्टर. मग E1 कॅप डॉट E2 कॅप इज इक्वल टू E1 E2 काय येणार आहे? कॉस थिटा. पुन्हा एकदा सांगतो बघा. E1 हा युनिट व्हेक्टर आहे, हा पहिल्या लाईनसोबत आहे. दुसरा व्हेक्टर E2 कॅप हा दुसऱ्या लाईनीसोबत आहे. मग आता A बार डॉट B बारची व्याख्या काय लिहिली ती मुलांनो आपण? AB कॉस थिटा. मग E1 E2 कॅप इज इक्वल टू काय येईल? E1 E2 कॉस थिटा. म्हणजे E1 कॅप डॉट E2 कॅप. E1 म्हणजे व्हेक्टर E1ची लांबी, E2 म्हणजे व्हेक्टर E2ची लांबी, आणि हे दोन्ही युनिट व्हेक्टर आहेत म्हणून हे 1 1 येणार आहे. 1 1 कॉस थिटा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू E1 I कॅप E2 कॅप. आता मुलांनो मी काय करू शकतो? मला E1च्या ठिकाणी मला व्हेक्टर लिहायचं आहे, व्हेक्टरच्या स्वरूपात डायरेक्शन कोसाईन यूज करून. तर काय येणार? L1 I कॅप M1 J कॅप N1 K कॅप डॉट E2चं काय येणार मुलांनो? L2 I कॅप M2 J कॅप N2 K कॅप. मुलांनो ज्यावेळेस आपण युनिट व्हेक्टर घेत आहोत आणि युनिट व्हेक्टर जर लिहायचा असेल तर आपल्याला डायरेक्शन कोसाईनचा उपयोग करावा लागतो, हे लक्षात ठेवा. मग डायरेक्शन कोसाईन्स कोणते आहेत? LMN. पहिला व्हेक्टर असल्यामुळं 1 1 1 लिहिलं आणि दुसरा व्हेक्टर असल्यामुळं 2 2 लिहिलं. आता बघा डॉट प्रोडक्ट आय सोबत 1 येईल, हे येईल L1 L2 I 1 येत असतं, लक्षात ठेवा. प्लस M1 M2 जे किती येणार आहे? 1 प्लस N1 N2 K डॉट K किती येणार आहे? 1. डॉट प्रोडक्टमध्ये I 1 येत असतं, आयचा J सोबत 0 येत असतो, आयचा K सोबत काय येत असतो? 0. मग हे झालं आपलं कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युलाला? L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2. आता मला ॲक्यूट अँगल काढायचं आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90 डिग्री, तर ह्याचं मॉड घ्यायचं. मग काय येईल? देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ L1 L2 M1 M2 N1 N2.
म्हणजे जर दोन लाईनीच्या दरम्यानचं आपल्याला अँगल काढायचा असेल तर आपण 3 फॉर्म्युले पाहिले मुलांनो. पहिला फॉर्म्युला काय पाहिला, कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. दुसरा फॉर्म्युला काय वापरला, डायरेक्शन रेशो यूज करून, कॉस थिटा इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर डॉट रूट ऑफ A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. आणि तिसरा फॉर्म्युला काय वापरला मुलांनो, कॉस थिटा इज इक्वल टू डायरेक्शन कोसाइन वापरून L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2. ठीक आहे मुलांनो, नोट करून घ्या. मुलांनो आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये अँगल बिटवीन 2 लाईन्स पाहत आहोत. अँगल बिटवीन 2 लाईन्स आणि ह्या लाईन्स ज्या आहेत त्या स्पेसमधल्या आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या लाईनीमधला अँगल काढण्यासाठी आपण व्हेक्टर्सचा उपयोग केलेला आहे. म्हणजे पहिल्या लाईनीसोबत एक व्हेक्टर काढायचा, दुसऱ्या लाईनीसोबत दुसरा व्हेक्टर काढायचा. व्हेक्टरच्या दरम्यान जो अँगल असेल तोच अँगल लाईनच्या दरम्यान असेल. म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 फॉर्म्युले पाहिले अँगल बिटवीन 2 लाईनसाठी. पहिला कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. सेकंड कॉस थिटा इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. ठीक आहे, हे डायरेक्शन रेशो दिलेले असताना. आणि तिसरा काय लिहिला मुलांना आपण, कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2. हे इतकं पाहिलं आपण. ठीक आहे मुलांना, हे 3 फॉर्म्युलेस पाहिलेत. लक्षात ठेवा, लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढण्याची आपली मेथड काय, लाईनीसोबत पॅरलल व्हेक्टर्स ड्रॉ करायची. आणि व्हेक्टर्समध्ये जो अँगल असेल तोच कशामध्ये असेल, लाईनीच्या दरम्यान. आता एक रिमार्क बघूया. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, जर लाईन्स परपेंडिक्युलर असेल, जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर थिटाची व्हॅल्यू किती डिग्री असेल मुलांनो, 90 डिग्री. आणि मग कॉस थिटा कॉस 90ची व्हॅल्यू काय यायली 0. लक्षात ठेवा, जर 2 लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणजे थिटा 90 डिग्री आहे, मग कॉस थिटाची व्हॅल्यू काय यायली 0. तर नंबर 1चा फॉर्म्युला काय येईल मुलांनो, कॉस थिटाच्या ठिकाणी 0 ठेवा आणि ह्याला इकडं मल्टिप्लायमध्ये आणा, म्हणजे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. नंबर 2, इथं जर कॉस 0 ठेव, कॉस थिटाची व्हॅल्यू 0 ठेवली, हे सगळं डिवाईडमध्ये इकडं आल्यास काय होईल, मल्टिप्लायमध्ये होईल. हे येईल A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू काय आलं मुलांनो 0. आणि तिसरा फॉर्म्युला L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 इक्वल टू 0. असे 3 फॉर्म्युलेज आपण पाहिले मुलांनो. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँगल बिटवीन 2 लाईन्स पाहिले, म्हणजे 2 लाईनच्या मधातला अँगल. आणि त्यासाठी आपण कशाचा उपयोग केलेला आहे, व्हेक्टर्सचा उपयोग केलेला आहे. 3 फॉर्म्युले पाहिलेत मुलांनो. आता जी थेरी असते, जी मी तुम्हाला शिकवत आहे थेरी, ही थेरी लगेच्या लगे नाही कळत. पहिल्यांदा थेरीचा लेक्चर ऐकणे, त्याच्यानंतर 1-2 व्हिडिओज प्रॉब्लेम पाहणे जे मी घेतलेले आहेत, तर थोडंसं तुमचं क्लिअर होत जाईल. मग हे शक्यतोवर ह्याचा व्हिडिओ असेल थेरीचा, तर पहिल्यांदा पाहिला की लगेच त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम बघा आणि प्रॉब्लेम पाहिल्यानंतर पुन्हा थेरीचा व्हिडिओ बघा. अशी जर प्रोसिजर केली तर तो थेरीचा व्हिडिओ लक्षात येतो. कारण थेरी डायरेक्टली कळणं हे थोडंसं कठीण असतं. ठीक आहे, 2दा-3दा व्हिडिओजला पाहत जा आणि हे आपण नोट करूया. आता याच्यावरची आपण उदाहरणं घेऊया मुलांना. मुलांना आत्तापर्यंत आपण जी थेरी पाहिलेली आहे त्याच्यावर आता उदाहरणं पाहूया आणि थोडंसं आपलं उदाहरणं पाहिल्यानंतर थेरी थोडीशी क्लिअर होईल. काय आहे, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स हुज डायरेक्शन रेशोज
दोन लाईनीच्या दरम्यानचा आपल्याला अँगल काढायचा आहे आणि आपल्याला डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. मग आता डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं आहे, A1ची व्हॅल्यू 5, B1ची व्हॅल्यू 12, C1ची व्हॅल्यू -30 अँड A2ची व्हॅल्यू 3, B2ची व्हॅल्यू -4 आणि C2ची व्हॅल्यू 5. तर आपल्याला अँगल बिटवीन टू लाईन्स काढायचे. अँगल बिटवीन टू लाईन्स, मग दोन लाईनीच्या दरम्यानचा अँगल काढायचा आहे. म्हणजे आता आपल्याला काय दिलेलं अगोदर बघा, डायरेक्शन रेशोज. मग डायरेक्शन रेशोज दिलेलं असताना काय फॉर्म्युला वापरायचं, मॉड ऑफ कॉस थिटा इज A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर डॉट रूट ऑफ A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. मुलांना मी ॲक्यूट अँगल काढायला, जर तुम्हाला ॲक्यूट अँगल नसेल काढायचं तर मॉड घेऊ नका, बाकी काही नाही याच्यामध्ये. तर A1 A2चा गुणाकार केला तर किती यायला, हा 15. नंतर हे 12 चौक 48, 13 पाची 65 रूट ऑफ A1 स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25, 12चा स्क्वेअर 144, C1 स्क्वेअर म्हणजे -13चा स्क्वेअर किती 169 रूट ऑफ 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. तर मुलांना आता जर वर आपण सॉल्व केलं तर काय येते बघा, जर वरच्याला मी सॉल्व केलं मुलांना तर ते यायले -98. हे किती येईल, -98 मॉड ऑफ -98. कारण ह्या दोघांची ॲडिशन करून याला सबट्रॅक्ट करा. -98 रूट ऑफ हे किती यायले बघा, 144 आणि 25 169 आणि 169 म्हणजे 169 इंटू 2 लिहिता येईल मला. इंटू हे यायले 50, त्याला मी असं लिहितो 25 गुणिले 2. थोडं फॅक्टर पाडायला सोपं जावं म्हणून असं लिहिलं आहे मुलांना मी. पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली, निगेटिव्ह व्हॅल्यू नाही घ्यायची. 169चं स्क्वेअर रूट किती मुलांना 13, 25चं किती आहे 5, बेदोनी 4, 4चं स्क्वेअर रूट किती येईल 2, तर हे यायले 49/65. ही आली कॉस थिटाची व्हॅल्यू. ॲक्च्युली मला फाइंड करायचं आहे अँगल बिटवीन टू लाईन्स, मग थिटा काढायचं आहे. तर ह्याच्या डोक्यावर +1 आहे असं म्हणा आणि तिकडे गेल्यास ते काय होईल -1. त्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये इनवर्स म्हणतात. देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 49/65. 49/65 नोट करून घ्या मुलांना. तर बघा मुलांनो, फाइंड द अँगल बिटवीन लाईन्स हुज डायरेक्शन रेशोज म्हणजे डायरेक्शन रेशो दिलेले आहेत बघा, 3 2 6 अँड -2 1 2. तर डायरेक्शन रेशो A1 इज 3, B1 इज 2, C1 इज 6. मुलांना आपल्या डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. डायरेक्शन रेशो कशाने दाखवतात, ABC अँड A2 इज इक्वल टू किती आहे मुलांना -2, B2 इज इक्वल टू 1, C2 इज इक्वल टू 2. देअरफॉर अँगल बिटवीन टू लाईन्स आपल्याला डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत मुलांना, म्हणून त्याला आपण ABC लिहिलेलं आहे. मग कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर डॉट
A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. आणि मुलांना आता A1 A2चं मल्टिप्लिकेशन केल्यास किती येईल? -6 + 2 + 12. A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर + C1 स्क्वेअर म्हणजे यांचा स्क्वेअर करा. 3चा स्क्वेअर 9 + 4 + 16. 9 + 4 सॉरी हे 36 येईल. डॉट 4 + 1 + 4. जर मुलांना ह्याला सोडवलं तर काय येईल? 12तून 6 गेले 6 आणि 2 8 हे येईल 8. 36 आणि 4 किती मुलांना? 40. 40 आणि 9 49. 49 स्क्वेअर रूट 7 हे 9 येईल. 9चं किती येईल? 3. म्हणजे किती आलं मुलांना? 8/21. हे आलं आपलं कॉस थीटा. मग थीटा इज इक्वल टू काय येईल मुलांना? कॉस इनवर्स 8/21. म्हणजे दोन लाईनीच्या दरम्यानचा अँगल हा आलेला आहे 8/21. डायरेक्शन रेशोज दिलेले असताना कसं सोडवायचं हा सरळ एक फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. हा काय आहे फॉर्म्युला. ठीक आहे. तर मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बघूया आपण. बाकीचं आपण उद्या कंटिन्यू करू.